नमस्कार मित्रांनो, संगीता किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण आंबट चुक्क्याची डाळ बनवणार आहे। ही भाजी आंबट असते, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डाळ हरभऱ्याची घातल्यावर त्याला स्वाद येत असते, छान लागते। एक तांब्या पाणी, त्याच्यामध्ये डाळ, भाजी, डाळ आणि भाजीला आपण आता 4 शिट्ट्या लावून घेऊ। आपली डाळ भाजी शिजलेली आहे। आपण आता ह्याला चमच्याने एकत्र करून घ्यायचं। त्याच्यामध्ये सगळं पाणी आटलेलं आहे, आपण आता पूर्ण एकत्र करून बारीक करायचं। डाळ मोठी दिसते, पूर्ण भाजी शिजून डाळीत मिक्स झाले। आपण आता ह्याच्यामध्ये 1 तांब्यावर पाणी ओतू। आपण आता ह्या डाळीची फोडणीची तयारी करूया। भाजी डाळ कुकरला लावून शिजवून 5 शिट्ट्या लावून घेतलेले। कांदा 2 बारीक चिरून घेतलेला, जिरं 1 चम्मच, मोहरी 1 चम्मच, तेल 2 चम्मच, मिरची पावडर 2 चम्मच, मीठ चवीनुसार, हळदी पावडर 1 चम्मच, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, आलं थोडं। आपण लसूण आणि आलं पेस्ट करून घेऊया। हे असं लसूण आलं एवढं बारीक करून मिक्स करून घ्यायचं। पातेल गरम झालेलं आहे, तेल घालून। तेल गरम झाले, आपण मोहरी टाकूया, जिरं टाकूया, कांदा लाल होईपर्यंत भाजायचा। गॅस जरा मोठाच ठेवा, सारखा हलवत राहा कांदा। कांद्याचा कलर बदलत आला, गॅस जरा बारीक करून घ्यायचा, सारखा हलवत राहायचं, नंतर करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण लसणाची आल्याची पेस्ट टाकूया। लसूण आल्याचा खमंग वास येतोय। आपण ह्याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया, आपण मिरची पावडर टाकूया। आपल्या डाळीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये डाळ ओतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार, आता उकळी यायसाठी गॅस मोठा ठेवा। आपण आता ह्याच्यामध्ये झाकण लावून आपली डाळ उकळली का बघायची। आपल्या उकळी आलेली आहे, डाळ आपली उकळत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। आपण गॅस बंद करूया, आपण एका वाटीमध्ये काढूया। डाळ सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे।
डाळ आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर स्वाद घेऊ शकतो. आपण संगीता किचन असं बघत राहा. पुढच्या भागात आपण करडीची भाजी बनवणार आहे. असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.